तर मित्रांनो आपण आता आलो आहे ज्येष्ठ बेळगावमध्ये आणि बेळगावमध्ये आता आपल्याला दिसलाय तर कुठला तर किल्ला आहे बहुतेक शिवाजी महाराजांचा जवळ वाटतं. बघा आता इथे थांबलो आम्ही भेलपुरी आणि पाणीपुरी खायला. वो ठोकर तो भेल ले रहे हैं क्या उनको भेल चाहिए. आपको शिवपुरी दूं कि दहीपुरी आप बोलो. भेलपुरी चाहिए भेलपुरी. नहीं वो उनका बोल रहा है आपका तो. तू काय खाणार? काही पण चालेल. दहीपुरी शिवपुरी इधर रहते हैं और किधर गांव में गाँव में जतरा तरा रहता है तो जाते हैं. क्या चाहिए सर? पानी. तर मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आमचं प्लॅन होता की एका मैत्रिणीकडे जायचं होतं, यात्रा होती. मग वाटत जाता जाता इथं एक राजहंस गड होता. म्हणजे आम्हाला पण माहीत नव्हतं. आम्ही म्हणजे लांबून दिसला मला गड. मग 2 किलोमीटर तर देतं. मग एवढ्या लांब आलोय जरा बघून जाय म्हटलं. शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. मग आता आम्ही चाललोय गड चढत. गड चालत तरी बघा हे चॅटिंग चालू इथं मागं. आणि आमचा महेश दादा बघा सिरियसली चढालाय गड. अरे दमलो इथे. दमलास एवढ्यात बहुतेक एंट्री करून आहे. रोजर खायाची रयतेचा राजा त्यो आम्ही हातरत याच जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच. तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो र. मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. तर आता दर्शन केलं आहे. आणि हा किल्ला खरोखर म्हणजे माहीत नव्हता. म्हणजे बेळगावमध्ये येल्लूरपाशी राजहंस गड आहे. म्हणजे आम्हाला पण माहीत नव्हतं. आम्ही तिथून जात होतो ह्याला खानापूरला जात होतो. आणि खानापूरला जाता जाता वाटेत आम्हाला दिसलं म्हणजे लांबून एक 5-6 किलोमीटरवरून गड दिसला. आणि गडावी तटबंदी दिसली आम्हाला. आणि इथं मस्त एक मंदिर पण आहे. आणि इथं मागे एक शिवाजी महाराज मोठा पुतळा पण आहे. ते पण तुम्हाला दाखवतो. आता आम्ही असा किल्ला बघत चाललोय. छोटासा किल्ला आहे पण मस्त आहे. इकडे तुम्ही नेचर पण बघू शकताय. हे सगळं इकडे खाली पार्किंग वगैरे. आणि हे समोरचं तिकडं समोर दिसते ते सगळं बेळगाव आहे. आणि दोघं चाललेत बघा. कसा तुला झेपल वाऱ्यात आहे वनवा. कसा तुला झेपल. मराठा यो आता मराठा यो आता मराठा यो आता उभी पाठशाही ठोकल. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे. मी लास्ट टाइम कोल्हापुरात पण एवढा मोठा पुतळा नाही. आणि मी एक सिंधुदुर्गमध्ये एक बघितलेला. आणि इथे एक माझ्या मागे एक पुतळा आहे. काय रे आवडलं का गाणं? हे तुझी तुम्हाला रे आम्ही आता जस्ट गड फिरत आलोय. आणि त्या गडावरती आहे ना एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि मूर्ती एवढी मोठी मूर्ती तर कोल्हापुरात मी कुठं बघितली नाही. आणि एकदा बघितलेली ती पण आपल्या ह्याच्यापाशी सिंधुदुर्ग किल्ल्यापाशी. त्यापेक्षा पण ही मोठी आहे. मला वाटतं लई जणांनाही माहीत नाही राजहंस गड. आम्हाला पण माहीत नव्हतं. येता येता आम्हाला दिसलं एक 5-6 किलोमीटर गड दिसलं. आणि गडाची तटबंदी दिसली. मग एवढ्या लांब आलो मग शिवाजी महाराजांचा गड 100% असल्यामुळे आम्ही आलो. आणि 100% शिवाजी महाराजांचं गड होतं. आणि मागं तुम्ही व्ह्यू बघा दिसत असेल तो. तर चला आपण गड बघून आलोय. आणि मामाकडं आपण पाणीपुरी भेलपुरी आणि शेवपुरी खाल्ले. तुम्ही पण राजहंस गडावर आल्यावर एकदा ट्राय करा. मस्त मस्त जसं कोल्हापुरात आहे तसं सेम आहे. तर मामा काय म्हणताय तुम्ही आमच्या पब्लिकला? तिथं माणसं येतील त्यांना मस्त मस्त द्या पाणीपुरी. आम्ही पण नेक्स्ट टाइम येणार 100%.
तर चला येऊ काय हम तो उड़ गए उड़ गए उड़ गए ಅಣ್ಣ ರೂಮೇಡಿ ಅಲ್ರಿ ಇಲ್ಲಿ ರೂಮೇಡಿ ಹಾಂ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು कि हमसे ना कभी कोई आपसे हम तो हो गए समा धीरे धीरे फलमा अब तो होना है वही जो बनाए जाना हम तो हो गए समा धीरे धीरे शुभमला तिकडे पाहायला पण इथं तिकडे फक्त भजीच आहे तर बघू